वेव्स इव्हेंटसाठी आले होते मी आणि इतकी मजा आली. कॉन्फरन्सेस आणि सेशन्स अटेंड केले. माझी अशी विश होती. हॅलो एव्हरीवन, मी आहे सुप्रिया आणि मी आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला आली आहे. इथे खूप सारे कॉन्फरन्सेस होतात, सेशन्स होतात आणि मी स्पेसिफिकली एक इव्हेंट अटेंड करायला आले होते जो की वेव्स 2025 आहे, जो की एंटरटेनमेंट आणि कल्चर प्लस क्रिएटर्ससाठी होता. आणि इथे तुम्ही बघू शकता करण्यासारखं खूप सारं आहे, तर मी तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत. चला तर इथे स्वदेश नावाचा एक ब्रँड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये इंडियामधले सगळे जे काय आर्टिसन्स आहेत ते येऊन त्यांची आर्ट डिस्प्ले करतात आणि त्याचे सगळे शॉप्स ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि बाकी सगळे जे फ्लोअर्स आहेत ते त्यांनी कॉन्फरन्स सेशन्स अटेंड करायला ठेवलेले आहेत किंवा काही इव्हेंट्स असतील तर ते हेल्डअप करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर आपण जाऊ मग पुढे. हे सगळं बघून असं वाटतं लाईफ इज सो ब्युटिफुल. हे एक शॉप आहे जे की पत्तचित्र अँड पाम लीफ एन्ग्रेविंग आहे. तर इथे काय केलं जातं, पाम लीफवरती एन्ग्रेव केलं जातं आणि ते एका क्लॉथच्या पुढे लावलं जातं. हे बघा, बघितलं पत्तचित्र पेंटिंग. चंदेरी आणि माहेश्वरी रॉयल वीव्स इथे आहेत आणि ही साडी कशी बनवली जाते ते डिस्प्ले करतात. इथे सगळे हँडीक्राफ्ट्स ठेवलेले आहेत. मार्बलचे डिझाईन म्हणजे एकदा पेपरवरती काढून ते ट्रेस केलं जातं आणि त्या ट्रेसिंगमधून जे काही तुम्ही स्ट्रक्चर तयार करता त्याच्यामध्ये मार्बल फिलअप केलं जातं. इथे काश्मीरी वूलपासून हे बनवलेले आहेत सगळे आणि याच्या किमती 5 लाखाच्या वरती आहेत. पण हे खूप भारी आहे, माहिती आहे का, खूप स्मूथ आहे हे. कुंदनवलाई ज्वेलरीचं शॉप आहे इथे आणि तुम्ही बघू शकता किती क्लेवरली हे सगळे जेमस्टोन्स हे डिझाईन केलं जातं. कुंदनचं सगळे कार्व करून डिझाईन करून त्याच्यात ते स्टोन्स बसवले जातात. तर तुम्ही बघू शकता हा ट्रेसिंग पेपर आहे ज्याच्यावरती डिझाईन पहिल्यांदा काढलं जातं. त्या डिझाईनला कलर दिले जातात ज्याच्यामुळे आयडिया येते की कोणत्या कलरचे स्टोन्स त्यांना बसवायचे आहेत. सिंपल पहिल्यांदा शीट असते त्याच्यावरती ते कार्व करतात टूल्सच्या मदतीनं आणि कार्व केल्यानंतर याच्यामध्ये होल्स पाडतात. हे जे मशीन आहे त्याच्या सहाय्याने होल्स पाडल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता स्टोन्स भरलेले आहेत त्यांनी. ओके, स्टोन्स भरतात पहिल्यांदा अँड देन जी जागा राहते याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते मग चांदी किंवा सोनं भरतात आणि मग ते डिझाईन तयार होतं. वेव्स इव्हेंटसाठी आले होते मी आणि इतकी मजा आली. कॉन्फरन्सेस आणि सेशन्स अटेंड केले. माझी अशी विश होती की मी काहीतरी कॉन्फरन्सेस अटेंड करावे जेणेकरून मला हेल्प मिळेल की स्पीकर्स कसे बोलतात किंवा एक फॉर्मॅट काय असतो. प्लस मला आमिर खानला अगदी जवळून बघता आलं. त्यांचं 1.5 तासाचं एक सेशन होतं. त्याचे काही व्हिडिओज मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती टाकेल, ते तुम्ही नक्की बघा. आणि खूप
हेल्पफुल होतं ते सेशन हे अंडरस्टँड करण्यासाठी की एक ऑथेंटिक ॲक्टर कोणत्या फेजेसमधून जातो आणि त्याला किती स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल ॲज इन नॉट इन द फिल्म इंडस्ट्री बट ॲट अ पर्सनल लेवल विथ द फॅमिली इन ऑर्डर टू गेट दोज ड्रीम्स अचीव्ड अँड डू समथिंग हायर इन लाईफ. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, हे आहे वॉशरूम आणि वॉशरूमचं डोअर इतकं जड आहे माहिती आहे का ओपन करायला. डोअरची विड्थ बघा. मला इथल्या सर्व्हिस लेडीजनी असं सांगितलं की हे डोअर इतकं जड का आहे, कारण बाहेर जर फायर वगैरे आली ना तर ती आत नाही येऊ शकत. किती भारी ना. तर मुंबईतले हे 2 दिवस इतके छान गेले, इतके मस्त गेले. खूप काही एक्सपिरियन्स करता आलं, खूप साऱ्या लोकांना भेटता आलं. 80 कंट्रीजमधून या वेव्ज इव्हेंटसाठी डेलिगेट्स आले होते. खूप साऱ्या टॉपिक्सबद्दल नॉलेज मिळालं जे की मला लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला मिळेल. आणि अशा नवीन ठिकाणी येऊन किंवा ट्रॅव्हल करून एक नवा एक्सपिरियन्स मिळतो आणि त्याच्यासोबत नवा पर्स्पेक्टिव्ह मिळतो लाईफ जगण्यासाठी. किंवा तुम्हाला जे काही चॅलेंजेस फेस होतात लाईफमध्ये तर त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे फेस करू शकता किंवा त्याच्यावर सोल्युशन काढू शकता. तर आपण सगळ्यांनी ट्रॅव्हल केलं पाहिजे असं मला वाटतं. मुंबईमध्ये मी 1 दिवसाचा हॉस्टेलवरचा स्टे बुक केला होता आणि ते हॉस्टेल 15 मिनटावरती आहे रिक्षानं आलं तर. वॉकिंग डिस्टन्स आहे अर्ध्या तासाचं. आज इव्हेंट संपलेला आहे आणि मुंबई सोडायची वेळ आहे. सो मी असा विचार करते की थोडंसं चालावं आणि एन्जॉय करावं. वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या साईडलाच नीता मुकेश अंबानींचं कल्चरल सेंटर आहे. तर ते मी दाखवते आता तुम्हाला. गेटच्या बाहेरूनच दाखवते कारण ते सुरू होतं. फाउंटेन ऑफ जॉयचा शो असतो त्यांचा, तो सुरू होतो 7:30ला संध्याकाळी. मुंबईतलं वातावरण तसं मला खूप आवडलं माहिती आहे का. असं छान वाटतं आहे आता संध्याकाळी वॉक करायला आणि मस्त एन्जॉय करते आहे मी. इतकं काही हॉट समर वेदर वाटत नाही आहे संध्याकाळी तरी किंवा सकाळी तरी. पण हां, सकाळी 8 वाजता इतकं ऊन असतं आणि ते दिवसभर असतं. पण संध्याकाळी छान वाटतं असं. खरं तर यावेळी चौपाटीवरती किती छान वाटेल ना, मस्त समुद्रावरती. पुन्हा कधीतरी नक्की येईन आणि एन्जॉय करेन. पण मी याच्या आधी फॅमिलीसोबत आले होते मुंबई दर्शन करायला, तर आपण खूप एन्जॉय केलं होतं. ट्रॅव्हलिंगचा खूप ॲडव्हान्टेज आहे माहिती आहे का. मनीष मल्होत्राचं शॉप आहे इथे. तुम्ही एक्सप्लोअर करू शकता प्रोव्हाइडेड यू आर रिच. नॉट जस्ट रिच बट सुपर रिच.